Hello, 12th Commerce Secretarial Practice students. Today we have start chapter number 8 Correspondence with Depositors. Depositors संदर्भात करण्यात येणारा पत्र व्यवहार. या अगोदर आपण 5th चॅप्टर घेतला होता डिपॉझिट्स आणि त्या डिपॉझिट्सलाच रिलिव्हंट हा करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्स म्हणजे डिपॉझिट्स आपण घेतला म्हणजे ठेवी घेतल्या आणि त्या रिलेटेड आता चॅप्टर नंबर 8 करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्स म्हणजे डिपॉझिटर्ससोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार. त्या अगोदर आपण या करस्पॉन्डन्स संदर्भातील 2 चॅप्टर 6 नंबर आणि 7 नंबर हा घेतलेला आहे. त्यावेळेस मेंबर संदर्भातील करण्यात येणारा आणि डिबेंचर्स होल्डर्ससोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार म्हणजेच करस्पॉन्डन्स विथ मेंबर्स अँड करस्पॉन्डन्स विथ डिबेंचर होल्डर्स हे आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला चॅप्टर नंबर 8 करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्ससोबत करण्यात येणारा पत्रव्यवहार यामधील आपण फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन पाहू. त्यानंतर आपल्याला यामध्ये किती बिझनेस लेटर्स आहेत म्हणजेच पत्रव्यवहार पाहिजे ते आपण पाहूयात. नंतर इंट्रोडक्टरी भाग आपण सुरुवात करणार आहोत. या संदर्भातील इंट्रोडक्शन आहे म्हणजे प्रस्तावना त्याची. डिपॉझिट इज अ शॉर्ट टर्म सोर्सेस ऑफ फायनान्स ऑफ द कंपनी and it is used in order to satisfy short-term working capital need of the company. Company cannot accept deposit from a period less than 6 months or more than 36 months. आपला सगळ्यात महत्त्वाचा भाव. डिपॉझिट्स हे पूर्णपणे कसे असतात? शॉर्ट टर्म स्वरूपातील असतात. म्हणजेच डिपॉझिट हे कंपनीला एक शॉर्ट टर्म फायनान्स कंपनीसाठी आहे. डिपॉझिट हे कंपनीसाठी अल्प मुदतीचे एक सोर्स आहे आणि यामध्ये कंपनी याचा उपयोग एक प्रकारे काय करतो? शॉर्ट टर्म कॅपिटल म्हणून त्याची उपयोग करत असतो. शॉर्ट टर्मचं कॅपिटल म्हणून एक अल्पमुदतीचं भांडवल म्हणून कंपनी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या डिपॉझिटचा उपयोग करत असतो. परंतु हे डिपॉझिट्स आपण पाहिलं आहे डिपॉझिटरमध्ये कंपनी cannot accept deposit for a period less than 6 months or more than 36 months. कंपनी किमान 6 महिने आणि मोर दॅन 36 मंथ जास्तीत जास्त 36 महिन्यापेक्षा जास्त मुदतीचं डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. कंपनी मिनिमम 6 मंथ 6 महिने आणि मॅक्सिमम 36 मंथ पेक्षा जास्त मुदतीची ठेवी स्वीकारू शकत नाही. आणि यावरती कंपनीला काय करावं लागतं? हाय टेंटवर आपल्यासाठी आवश्यक आहे पुढे लेटर्स घेण्यासाठी. कंपनी डिपॉझिट घेते याचा अर्थ त्यांना काय करावं लागतं? फिक्स्ड रेटनुसार त्यांना इंटरेस्ट द्यावा लागतो म्हणजे व्याज द्यावं लागतं आणि डिपॉझिटसुद्धा त्यांना या टेंटवर नंतर परत करावं लागतं. द कंपनी इज लायबल टू पे रेग्युलर इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट्स at a fixed rate along with the principal amount on maturity. कंपनी या डिपॉझिटर्सना नियमित व्याज देण्यासाठी म्हणजे इंटरेस्ट देण्यासाठी आणि त्यांचं प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल रक्कम ही मॅच्युरिटी म्हणजे मुदत संपल्यानंतर परतफेड करण्यासाठी जबाबदार असते. यानंतर सेकंड पॅरेग्राफ. कंपनी सेक्रेटरी हॅज टू कंडक्ट
correspondence with depositors regarding acceptance of deposits, payment of interest on deposits, renewal of deposits, repayment of deposit and so on. कंपनीच्या सेक्रेटरीला डिपॉझिटर सोबतचे पत्रव्यवहार करावा लागतो, जसे डिपॉझिटर्सचं ॲक्सेप्टन्स असेल म्हणजे ठेवी स्वीकारण्याबद्दल असेल, किंवा त्या डिपॉझिटवरती पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स त्या ठेवीवरील व्याज देण्यासंदर्भात असेल, रिन्युअल ऑफ डिपॉझिट असेल म्हणजेच डिपॉझिटचं रिन्युअल नूतनीकरण करायचं असेल, किंवा रिपेमेंट ऑफ डिपॉझिट किंवा परतफेड करणे इत्यादी संदर्भातील सेक्रेटरीला पत्रव्यवहार करस्पॉन्डन्स करावा लागतो. सेक्रेटरी conduct such correspondence on behalf of the company and also as per the instructions of the board of directors. सेक्रेटरीला पत्रव्यवहार म्हणजे करस्पॉन्डन्स कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या सूचनेप्रमाणे करावा लागतो. The secretary should very cautious and careful while corresponding with the depositors of the company. डिपॉझिटर्सशी करस्पॉन्डन्स म्हणजे डिपॉझिटर्सशी पत्रव्यवहार करताना सेक्रेटरीने विशेष काळजी आणि दक्षता घेतली पाहिजे. यानंतर correspondence with the depositors मधील फर्स्ट पॉइंट, precautions to be taken by the secretary while corresponding with depositors. डिपॉझिटर्स सोबत पत्रव्यवहार करताना सेक्रेटरीला घ्यावी लागणारी प्रिकॉशन्स म्हणजेच घ्यावी लागणारी दक्षता कोणत्या कोणत्या आहेत. सेक्रेटरीला डिपॉझिटर्ससोबत पत्रव्यवहार करताना काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात, काही दक्षता बाळगावी लागते. ती पुढीलप्रमाणे आहेत. द फॉलोइंग प्रिकॉशन्स आर पॉईंट टू बी केप्ट इन माइंड बाय द सेक्रेटरी व्हाईल करस्पॉन्डिंग विथ डिपॉझिटर्स. सेक्रेटरीला डिपॉझिटर्सशी करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार करताना खालील दक्षता विचारात घ्याव्या लागतात. यामधील फर्स्ट प्रिकॉशन आहे लीगल प्रोव्हिजन, कायदेशीर तरतुदी. कायदेशीर तरतुदी. A secretary should ensure that provisions relating to invitation, acceptance, renewal and repayment of deposits are duly complied with by the company while corresponding with depositors. Secretary should observe the legal provision. कायदेशीर तरतुदी. सेक्रेटरीने डिपॉझिट मागवणे असेल, ॲक्सेप्टन्स स्वीकार करणे असेल, किंवा त्यांचं रिन्युअल करणे असेल, किंवा त्यांना रिपेमेंट परतफेड करणे असेल, या संदर्भातील कायदेशीर तरतुदींचं पालन करणे केले असल्याची खात्री केली पाहिजे. हे सर्व काही प्रिकॉशन्स पूर्णपणे कायदेशीररित्या होत आहेत का नाही हे पाहणं सेक्रेटरीची कार्य आहे. सेकंड नंबर आहे कर्टसी, सौजन्यता. पोलाइट्स रिप्लाय आर इसेन्शियल व्हाईल रायटिंग लेटर टू द डिपॉझिटर्स. रूड वर्ड्स should be strictly avoided.
डिपॉझिटरसोबत पत्रव्यवहार करताना सेक्रेटरीला रूढ, असभ्य, अयोग्य शब्दाचा वापर होणार नाही याची पूर्णपणे काय घेतली पाहिजे, काळजी. म्हणजेच पोलाइट्सपणे तो नम्रतापूर्वक, विनम्रतेने पत्रव्यवहार सेक्रेटरीने करणे आवश्यक आहे. हे झालं सेकंड नंबरचं प्रिकॉशन. फर्स्ट लीगल प्रोव्हिजन, कायदेशीर तरतुदीचं. सेकंड नंबर आहे कर्टसी, सौजन्यपूर्ण बिझनेस लेटर्स राईट डाऊन करणे. थर्ड नंबर आहे प्रमोट रिस्पॉन्स, तत्परता, फास्टपणे त्यांना रिस्पॉन्स देणे. जे कोणत्याही डिपॉझिटर्सच्या काही अडचणी असतील त्यांना त्या सोडवण्यास क्विकरित्या, तत्पररित्या त्यांना पूर्णपणे फास्ट क्विक रिस्पॉन्स देणे ही पूर्णपणे सेक्रेटरीची जबाबदारी असते. प्रॉम्प्ट रिस्पॉन्स, द सेक्रेटरी should give prompt replies to the queries and complaints of the depositor without any delay. डिपॉझिटर्ससोबत कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहारात अचूकता म्हणजेच फास्ट क्विकनेस त्यांना दिलं गेलं पाहिजे. त्या डिपॉझिटर्सचे काही क्युरीज असतील, काही तक्रारी असतील, काही त्यांचे प्रश्न असतील, हे विलंब न करता त्यांना रिस्पॉन्स देणे हे सेक्रेटरीचं कार्य असते. त्यानंतर फोर्थ नंबरचं आहे ॲक्युरेसी, अचूकता ज्याला म्हणण्यात येतं. लेटर रिटर्न टू द डिपॉझिटर शुड बी ॲक्युरेट अँड प्रिसाईज. फॅक्च्युअल अँड करेक्ट इन्फॉर्मेशन शुड बी प्रोव्हाइडेड टू देम. डिपॉझिटरसोबत योग्यपणे अचूकता आणि तत्परता लेटर रायटिंगमध्ये दाखवावी आणि योग्य अशी माहिती, अचूक माहिती, वस्तुस्थितीशी अचूक माहिती त्या लेटर्समध्येच, म्हणजेच ती माहिती पत्रामध्ये नमूद केलेली असावी. त्यानंतर आहे फिफ्थ नंबर इमेज अँड गुडविल. इमेज अँड गुडविल, नावलौकिकता. While writing a letter, the secretary has to maintain the goodwill of the company. डिपॉझिटर्सच्या मनामध्ये कंपनीची गुडविल, इमेज कायम राहील अशाच प्रकारचा पत्रव्यवहार सेक्रेटरीने केला पाहिजे. त्यानंतर 6 नंबर यू ॲटिट्यूड, तुम्ही दृष्टिकोन, ॲटिट्यूड दृष्टिकोन, यू ॲटिट्यूड. लेटर शुड बी रिटन फ्रॉम डिपॉझिटर्स पॉईंट ऑफ व्ह्यू आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द रिक्वायरमेंट ऑफ द डिपॉझिटर्स. डिपॉझिटर्सशी पत्रव्यवहार करत असताना त्यांच्या गरजा, अपेक्षा इत्यादी बाबी विचारात घेऊन सेक्रेटरीने डिपॉझिटर्सशी पत्रव्यवहार केला पाहिजे. यानंतरचा 7 नंबर आहे कॉन्शियसनेस, संक्षिप्तता. द लेटर्स मस्ट बी कॉन्सिस, that means short, brief and to the point. Unnecessary and irrelevant information should be avoided. डिपॉझिटरसोबत पत्रव्यवहार अत्यंत मोजक्या शब्दात करावा.
मोजक्या शब्दातच पत्रव्यवहार करावा. डिपॉझिटर्सची आवश्यक असलेली माहिती ही थोडक्यात परंतु मुद्देशीरपणे मांडावी. अनावश्यक इररिलिव्हंट माहिती irrelevant information should be avoided. Unnecessary irrelevant information should be avoided. अनावश्यक माहिती टाळली जावी. आणि लास्ट नंबर आहे मॅक्सिमम सिक्रेसी. जास्तीत जास्त गुप्तता गोपनीयता पाळावी. इट इज नेसेसरी टू मेंटेन maximum secrecy as regards secretarial correspondence with depositors. सेक्रेटरीने डिपॉझिटरसोबत पत्रव्यवहार करताना अत्यंत गोपनीयतेचे पालन करावे. अशा पद्धतीचे सेक्रेटरी बिझनेस लेटर्स डिपॉझिटर्सला करताना काय प्रिकॉशन्स घ्याव्यात हे आपण पाहिलेलं आहे. यानंतरचा सेकंड नंबर पॉईंट आहे सर्कमस्टान्सेस अंडर विच अ सेक्रेटरी हॅज टू एंटर इन टू करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्स. डिपॉझिटरसोबतचे पत्रव्यवहाराचे कोणते प्रसंग आहेत, म्हणजेच सेक्रेटरी डिपॉझिटरला कशा परिस्थितीमध्ये बिझनेस लेटर्स लिहित असतो. म्हणजे डिपॉझिटरसोबत पत्रव्यवहाराचे प्रसंग कोणते. द सेक्रेटरी हॅज टू कम्युनिकेट व्हेरियस डिसिजन्स ऑफ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स टू द डिपॉझिटर्स. सेक्रेटरी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या वतीने बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी घेतलेले काही निर्णय असतात, ते निर्णय काही डिसिजन्स जे असतात ते डिपॉझिटर्सला कळवित असतो. द फॉलोइंग आर द फ्यू सर्कमस्टान्सेस व्हेन द सेक्रेटरी एंटर्स इन टू करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्स. सेक्रेटरी डिपॉझिटर्सला विविध प्रसंगी पत्रव्यवहार करावा लागतो. ते कोणते सर्कमस्टान्सेस आहेत, कोणते प्रसंग आहेत ते खालीलप्रमाणे. याचा अर्थ या करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्समध्ये एकूण टोटल नंबर ऑफ 4 बिझनेस लेटर्स आहेत. यामधील फर्स्ट आहे थँकिंग डिपॉझिटर फॉर depositing amount and showing faith in the company. या कार्यासाठी सेक्रेटरी डिपॉझिटर्सला पत्र लिहित असतो. तो आहे कंपनीमध्ये डिपॉझिटर्सने डिपॉझिट ठेवल्याबद्दल त्याला थँकिंग करणे, म्हणजे त्याचे आभार मानणारे पत्र. काय आहे फर्स्ट नंबर, थँकिंग डिपॉझिटर्स फॉर depositing amount and showing faith in the company. कंपनीमध्ये डिपॉझिट केल्याबद्दलचे आभार मानणारे पत्र, हे फर्स्ट आहे. सेकंड नंबर आहे इंटिमेशन अबाउट रिपेमेंट ऑफ इंटरेस्ट थ्रू. First A interest warrant and second electronic payment of interest. कंपनीमध्ये जे डिपॉझिट ठेवलेले आहे त्या डिपॉझिटरवरील व्याज देण्यासंदर्भातील पत्र. यामध्ये व्याज देण्यासंदर्भातील 2 लेटर्स आहेत. पहिला आहे व्याज म्हणजे इंटरेस्ट वॉरंट थ्रू देण्यासंदर्भातील, म्हणजेच व्याज अधिकार पत्राद्वारे देणे. इंटरेस्ट वॉरंट व्याज अधिकार पत्राद्वारे. आणि सेकंड आहे इलेक्ट्रॉनिक पेमेंट ऑफ इंटरेस्ट, इलेक्ट्रॉनिकच्या पद्धतीने त्यांना व्याज देणे. अशा प्रकारचे
पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन डिपॉझिटर्सचे 2 बिझनेस लेटर आहे. एक इंटरेस्ट वॉरंट संदर्भातील म्हणजे व्याज अधिपत्रकाद्वारे आणि सेकंड आहे इलेक्ट्रॉनिक पेमेंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिकच्या पद्धतीने व्याज देणे. त्यानंतर थर्ड नंबर आहे लेटर इन्फॉर्मिंग अबाउट रिन्युअल ऑफ अ डिपॉझिट. डिपॉझिटचं रिन्युअल करण्यासंदर्भातील इन्फॉर्मेशन माहिती पुरविणारे पत्र. ठेवीच्या म्हणजे डिपॉझिटच्या रिन्युअल संदर्भातील म्हणजे नूतनीकरणासंदर्भाचे पत्र. त्यानंतर फोर्थ नंबर आहे इन्फॉर्मिंग डिपॉझिटर्स अबाउट रिपेमेंट ऑफ डिपॉझिट ऑन मॅच्युरिटी. मॅच्युरिटी डिपॉझिटची परतफेड करण्यासंदर्भातील मुदत संपली आहे. डिपॉझिटचे मॅच्युअर्ड झालेले आहे, मॅच्युरिटी मुदत संपलेली आहे. डिपॉझिटचे परतफेडीबाबतचे पत्र. अशा प्रकारे एकूण यामध्ये 4 बिझनेस लेटर आहे डिपॉझिटर्ससोबत करण्यात येणारे सेक्रेटरीचे. त्यामध्ये इंटरेस्ट संदर्भातील म्हणजे व्याजासंदर्भातील 2 लेटर्स आहेत. एक इंटरेस्ट वॉरंट थ्रू इंटरेस्ट देणे, व्याज देणे व्याज अधिपत्रकाद्वारे आणि सेकंड आहे इलेक्ट्रॉनिक पेमेंट ऑफ इंटरेस्ट इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून व्याज देण्यासंदर्भातील पत्र. अशा प्रकारे सेक्रेटरी हा डिपॉझिटर्सला बिझनेस लेटर्स हे 4 करत असतो. 1 बाय 1 आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात करस्पॉन्डन्स विथ डिपॉझिटर्स सोबत करण्यात येणारा पत्र व्यवहार. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू एव्हरीवन.